प्राडा हा जगातला सर्वात मोठा फॅशनचा ब्रँड आहे. इटालीमधल्या त्यांच्या प्रदर्शनामध्ये त्यांनी कोल्हापुरी चप्पलचं डिझाईनचं चप्पल त्यांचं म्हणून प्रदर्शित केलं. त्यामुळं कोल्हापूरच्याच नव्हे तर सर्व तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या आणि महाराष्ट्र चेंबर जी महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था आहे त्यांनी याची तात्काळ दखल घेतली. अनेक या संदर्भातले कारागीर विक्रेते मला भेटायला आले होते. त्यांच्या मागणीची दखल घेऊन मी प्राडाशी पत्रव्यवहार केला. चेंबरचं ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे संबंध आहेत त्या संबंधाचा वापर केल्यामुळे प्राडानं सुद्धा याची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन हे कारागिरी ही भारतीय आहे, कोल्हापुरी चप्पल आहे हे त्यांनी मान्य केलं. या पुढच्या काळामध्ये विक्रीला जाण्यापूर्वी कोल्हापूरच्या कलाकारांची महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एकत्रितपणे चर्चा करण्याचं सुद्धा त्यांनी लेखी मान्य केलं आणि एवढ्या मोठ्या कंपनीनं हे लेखी दिल्यामुळं कोल्हापुरी चप्पलाला येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगले दिवस येतील यामध्ये माझ्या मनात कोणतीच शंका नाही. म्हटला आमच्याकडे GI इंडेक्सिंग जरी असलं तरी पेटंट नव्हतं. त्यामुळे आपण असं लिगली कुणी काय बोललं ॲक्शन घेतो तर ते टेक्निकली खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि आपण वादात आणि शिरण्यापेक्षा आपला मुख्य उद्देश हा आमच्या कलाकारांचं रिकग्निशन व्हावं की ही कोल्हापुरी चप्पल आहे आणि आम्हाला त्याचा कलाकारांना फायदा व्हावा आणि त्यांनी हे चप्पल आमच्या कारागिरांकडून बनवून घ्यावं ही आमची भूमिका आहे. त्यात आम्हाला यश येताना दिसते. याबद्दल मला खरं तर प्राडालाही धन्यवाद द्यायचे आहेत त्यांनी चूक केल्याबद्दल आणि चूक मान्य करून पुढचं सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल. चौथ्यांदा आपण चेंबर ऑफ कॉमर्सची धुरा वाजवताना एक मोठा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्यासमोर आलेला आहे आणि त्यानिमित्त पुन्हा एकदा पेटेंट आणि सर्वच चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वच स्थानिक कलाकारांना एक मोठी ग्रीप मिळेल आणि केंद्र आणि राज्याचं एक मोठं पाठबळ मिळेल. आपल्या सर्व कामाला TV नेक्स्ट माध्यमातून शुभेच्छा. धन्यवाद.